देशामध्ये प्रस्तावाची सुरुवात खरं तर एका खूप चांगल्या विषयाने झालेली आहे आणि तो म्हणजे MMRDAच्या या प्राधिकरणाच्या कार्यविस्ताराने। या बाजूला पालघर वसईचे काही तालुके हे आपण आता MMRDA तिथपर्यंत विस्तारीकरण झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे पेण पनवेल अलिबागपर्यंत हे MMRDAचं आता कार्यक्षेत्र जाणार आहे। हे अत्यंत महत्वाचे निर्णय आहेत अध्यक्ष महोदय। बुलेट ट्रेन आल्यानंतर पालघरचा कायापालट होणार आहे आणि नवी मुंबईच्या एअरपोर्टच्या माध्यमातून सुद्धा त्या सगळ्या परिसराचा कायापालट होणार आहे आणि मुंबईचं जे झालं ते बाहेरच्या ज्या उगवत्या शहरांचं होऊ नये, त्यामुळे वेळीच त्याचं प्लॅनिंग करण्याची आवश्यकता आहे। वेळीच थेट मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेलं प्राधिकरण हे लक्ष घालण्याची आवश्यकता आहे। परंतु अध्यक्ष महोदय, हे सांगत असताना मुंबईकरांचा MMRDA बद्दलचा अलीकडच्या काळातला एक अनुभव सुद्धा या ठिकाणी सांगण्याची आवश्यकता आहे की MMRDA प्राधिकरणावर खूप लोड पडतोय की काय, अशा पद्धतीचं एक आम्हाला अनुभव येतोय। अत्यंत धीम्या गतीने MMRDA मध्ये फायली फिरतात, अत्यंत धीम्या गतीने MMRDA मध्ये काम होतं आणि लोकाभिमुख होत नाही, ट्रान्सपरंटली होत नाही आणि जे ओशिवरा डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट आहे किंवा BKC आहे या ठिकाणच्या विकासकांचा, या ठिकाणच्या प्लॉट ओनर्सची खूप मोठी तक्रार आहे की MMRDA मध्ये अधिकारी हे लोकाभिमुख नाहीत। त्या संदर्भामध्ये MMRDAचं सक्षमीकरण करण्याची आवश्यकता आहे, अधिक फोर्स देण्याची आवश्यकता आहे आणि तो सुद्धा या ठिकाणी मुद्दा मांडतो। आणि रात्री उशिरापर्यंत दोन्ही मंत्री महोदय या ठिकाणी आमच्या मुंबईचे प्रश्न ऐकायला थांबले। विशेष करून योगेश सागर साहेबांचे मी आभार मानतो, कारण सकाळपासून त्यांचे विधानसभा आणि विधान परिषदेत दोन्ही ठिकाणी खूप सक्रिय आज ते होते, अनेक प्रश्न त्यांचे होते, तरी ते आमच्यासाठी थांबले। त्यांचे आभार मानतो। आपण आम्हाला बोलायची संधी दिलीत, आपले सुद्धा आभार, खूप खूप धन्यवाद। अमित साटम।